कोपरगाव नगर परिषदेने आपल्या शासनाने अभय योजना काढलेली होती, ज्या माध्यमातून जे काही कर वसुली आहे याला प्रोत्साहन मिळावं म्हणून ती योजना काढली। तर त्यावेळेचे जे काही प्रशासक होते, सप्टेंबर 2025 मध्ये 100% शास्ती माफीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवलेला होता आणि तो प्रस्ताव प्रलंबित असताना नगरपालिकेने घाईघाईने जिल्हाधिकारीकडे जाऊन 50% शास्ती माफीचा प्रस्ताव मंजूर करून घेतला। त्याच्यामुळे नागरिकांना मोठा तोटा झाला। 1,83,00,000ची शास्ती माफी होण्याच्या ऐवजी फक्त 92 लाख त्यांनी शास्ती माफी त्याच्यामध्ये मिळाली। ज्यावेळेस नगरपालिकेला हे लक्षात आलं तर त्यांनी जे काय आता पुढची घरपट्टी आहे ती वाढीव दराने त्या ठिकाणी आकारण्याचा निर्णय घेतला। म्हणून नागरिकांवर फार मोठा अन्याय त्याच्यामध्ये झालेला आहे। शासनाने याच्यामध्ये गंभीर दखल घेऊन 100% शास्ती माफीचाही प्रस्ताव विचारात घ्यावा आणि घरपट्टी देखील जी काही वाढीव लावण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये पण काहीतरी निर्णय घ्यावा अशा प्रकारची विनंती आहे। तसंच एकच विषय आहे, नगरपालिका आणि नगरपंचायतीचे पात्र कर्मचारी यांना राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू केलेली आहे। माझी विनंती आहे का त्यांचं प्राण खातं त्या ठिकाणी सुरू करण्यात यावं आणि ती योजना त्यांना लागू करण्यात यावी एवढी विनंती करतो। धन्यवाद अध्यक्ष महोदय।